मुलांनो, आज आपण इयत्ता 4थी विषय इंग्लिश या पुस्तकातील लिटल ब्राऊन स्पॅरो ही कविता पाहणार आहोत। पहिले आपण कविता बघणार आहोत व त्यानंतर आपण त्या कवितेचा अर्थ सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत। लिटल ब्राऊन स्पॅरो फ्लाइंग अराउंड, Little brown sparrows flying around, up in the tree tops, down on the ground. up in the tree tops, down on the ground. Come to my window, dear sparrow, come. Come to my window, dear sparrows, come. See, I will give you many a crumb. See, I will give you many a crumb. Here some water, sparkling and clear. Here is some water, sparkling and clear. Come, little sparrow, drink without fear. Come, little sparrows, drink without fear. If you are tired, here is a nest. If you are tired, here is a nest. Wouldn't you like to come here to rest? Wouldn't you like to come here to rest? मुलांनो, आता आपण या कवितेचा अर्थ पाहूया। कवितेचे नाव आहे लिटल ब्राऊन स्पॅरो। लिटल म्हणजे लहान, ब्राऊन म्हणजे तपकिरी किंवा चॉकलेटी रंगाची आणि स्पॅरो म्हणजे चिमणी। लिटल ब्राऊन स्पॅरो म्हणजे लहान तपकिरी रंगाच्या चिमण्या फ्लाइंग अराउंड म्हणजे आपल्या आजूबाजूला उडत आहेत। फ्लाय म्हणजे उडणे। अप इन द ट्री टॉप झाडांच्या वरती। डाऊन ऑन द ग्राउंड म्हणजे खाली जमिनीवर पण त्या उडत आहेत। कम टू माय विंडो म्हणजे माझ्या खिडकीजवळ या। विंडो म्हणजे खिडकी। डिअर स्पॅरो कम प्रिय चिमणी या। सी आय विल गिव यू बघा मी तुम्हाला देते। मेनी अ क्रम क्रम म्हणजे चुरा, बिस्किटांचा, केकचा, ब्रेडचा, कोणत्या पण पदार्थांचा चुरा म्हणजे क्रम। मी तुम्हाला खूप सारा चुरा देते। हिअर इज सम वॉटर इकडे काही पाणी ठेवलं आहे। स्पार्कलिंग अँड क्लिअर म्हणजे स्पार्कलिंग म्हणजे चमकणे आणि क्लिअर म्हणजे शुद्ध। कम लिटल स्पॅरो या छोट्या चिमण्यांनो। ड्रिंक विदाउट फिअर फिअर म्हणजे भीती, ड्रिंक म्हणजे पिणे, कोणतीही भीती न बाळगता पाणी प्या। इफ यू आर टायर्ड जर तुम्ही थकला असाल, कंटाळला असाल, हिअर इज अ नेस्ट इकडे घरटं आहे। वुडंट यू लाईक टू कम हिअर टू रेस्ट म्हणजेच तुम्हाला या घरट्यात येऊन विश्रांती घ्यायला आवडणार नाही का? मुलांनो, समजलाय ना अर्थ? सोपी आहे ना कविता? चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा।